नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 2-3दा फॉर्म भरण्यासाठी एक्सटेन्शन भेटलेलं होतं आणि काल याची शेवट डेट होती आणि आता एल-एल-बी 3 इयर 2026 सीईटी एक्झामसाठी रजिस्ट्रेशन जे आहे ते क्लोज झालेलं आहे. आता तुम्ही ॲप्लिकेशन करू शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांचं ऍप्लिकेशन करायचं राहिलंय त्या विद्यार्थ्यांचं आता हे इयर फेल जाण्याची शक्यता आहे. वारंवार आपण आपल्या चॅनलला अपडेट दिले होते आणि लास्ट व्हिडिओमध्ये जेव्हा एक्सटेन्शन झालेलं होतं तेव्हा मी इन्फॉर्म केलं होतं की आता हे शेवट एक्सटेन्शन असेल. यानंतर मोस्टली आपल्याला एक्सटेन्शन भेटणार नाही आणि आता ही रजिस्ट्रेशन प्रोसेस क्लोज झालेली आहे. पण तुमचा फॉर्म कन्फर्म झाला आहे का? तो सीईटी सेल पर्यंत पोहोचला आहे का? तुमचं ऍडमिट कार्ड जनरेट होणार का? आणि आपला ऍप्लिकेशन फॉर्म जर डाउनलोड केला नसेल तर तो तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता, तुमचं स्टेटस कसं चेक करू शकता, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला हे सीईटी एक्झामचं ऍप्लिकेशन अगदी ऍडमिशनच्या वेळेस देखील लागतं. त्यामुळे तुम्ही जर ते डाउनलोड केलं नसेल तर या व्हिडिओमध्ये त्याची प्रोसेस मी सांगणार आहे आणि तुम्ही जर आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतात. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर यायचं आहे आपल्याला MHCET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या अकाउंटला लॉग इन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं पर्याय दिसत असेल सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 26-27. तर तुम्ही सिंपली याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. इथं तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि तुमचा पासवर्ड जो तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन करत असताना टाकलेला होता तो इथं टाकायचा आहे आणि साइन इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी साइन इन कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. आता इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्यापैकी तुम्हाला जायचं आहे रजिस्टर नाव या बटनावरती. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल जर तुमचं एल-एल-बी 3 इयर सीईटी साठी एनरोलमेंट झालं असेल सक्सेसफुली तर इथं एनरोल्ड या पर्यायावरती ग्रीन कलर तुम्हाला दिसेल. हे इनिशियल स्टेजमध्ये तुम्हाला समजून जाईल की तुमचा फॉर्म कन्फर्म झालाय. याच्या पुढे जाऊन कसं चेक करायचं ते पण आपण पाहूया. तर तुम्हाला इथं सिंपली या एनरोल्ड वरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल रजिस्ट्रेशन क्लोज्ड. आता काय करायचं आपल्याला इथं पेमेंट हिस्ट्री वरती जायचंय. जर तुमचा फॉर्म कम्प्लिटली सक्सेसफुली झाला असेल तर स्टेटस या ठिकाणी पेमेंटचं सक्सेस असं दाखवेल, डेट दाखवेल, पेमेंटची अमाउंट दाखवेल. या ठिकाणी व्ह्यू रिसिप्ट आहे आणि इथं व्ह्यू फॉर्म आहे. मित्रांनो, आपला फॉर्म तुम्हाला इथूनच डाउनलोड करायचा आहे आणि हा तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी जर तुमचा एखाद्या कॉलेजला नंबर लागला तर तुम्हाला हा लागणार आहे. तर व्ह्यू फॉर्म वरती आपल्याला इथं व्ह्यूचं बटन दिसतंय, यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर तुमचा फॉर्म हा ओपन होणार आहे. अशा प्रकारे आपला फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला काय करायचंय आता या ठिकाणी वरती जे बटन आहे इथं प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचंय. आता हे सर्व प्रोसेस बघा, इथं या ठिकाणी सर्व जे आहे ते सर्व प्रोसेस कंप्लीट झालेल्या आहेत. प्रिव्ह्यू अँड व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन पर्यंतच्या सर्व प्रोसेस आपल्या ओके झालेल्या आहेत आणि इथं प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्मचं टॅब दिसतंय. तर तुम्हाला त्यावरती सिंपली क्लिक करायचं आहे आणि याची प्रिंट काढून ठेवायची आहे. तुमच्या ईमेललाही ठेवा किंवा तुमच्या डेस्कटॉपला ठेवा किंवा याचं प्रिंट काढून तुमच्या सोबत ठेवा. तुम्हाला 100% हे शेवटी ऍडमिशनच्या वेळेस लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला येत असेल, पेमेंट हिस्ट्रीमध्ये या ठिकाणी सक्सेस असा मेसेज येत असेल तर तुमचा फॉर्म सीईटी सेल पर्यंत पोहोचलेला आहे आणि तुमचं हॉल तिकीट हे जनरेट होणार आहे. आता हे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, केव्हा येणार आणि याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या कशा प्रकारे तुम्हाला चेंज करता येणार आहे, तुमचा फॉर्म कशा प्रकारे दुरुस्त करता येणार आहे, केव्हा करायचं आहे, याविषयीची अपडेट जसं सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला अनाउन्स होतील
तसे आपल्या चॅनलवरून तुम्हाला देण्यात येईल. तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर आपण टाकलेले आहेत. त्याचे काही व्हिडिओ आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते पाहून घ्या आणि अभ्यासाच्या तयारीला लागा. धन्यवाद.